हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक महाभारतांतू आणि मांडवीय ऋषीले काणी पळयत आशिल्लीची विदुराले जननाविषयी येयलो. अंबिकेन वेदव्यासाला वापस वच्चा भिवन एक दासीक तिगेल्या वरी शिंगारन वेदव्यासाले पेटयलेले जल ती दासी वेदव्यासा पळोवन कसले भीना नशी चंद्रीतीर्थगल सेव करतना वेदव्यास प्रसन्न जावन एक श्रेष्ठाती श्रेष्ठ जावन आशिल्लो जीव तुका पूत जावन येता म्हणून सांगता. तो कोण म्हळ्यार दुसरो कोणय न्ही, यमधर्मूची विदुर जावन आयलो म्हणून जनमेजय याला सांगतना जनमेजय वैशंपायन ऋषीले निमगिता. यमधर्मान विदुर जावन येवच्याक कारण कचने ताक एक ऋषीन शाप दिलेले तूं शूद्र जावन जन्मा येवका बोलो कार्य म्हणून. यमधर्माक शाप दिवचे तसलो ऋषी कोण तो अशें प्रेम म्हणटना वैशंपायन काणी सांगता. तो आनी मांडवीय म्हणून म्हणलो ऋषी म्हणून तागेल काणी सांगतरस तो ताक हांगा मध्वाचार्य सांगताची तो आनी मांडवीय ऋषी तो भयंकर तपस्वी जावन वशिश्ठाल समान जावका हांव ब्रह्मर्षी जावका म्हूण सांगून प्रयत्न करता आशिल्लो. ब्रह्मर्षी जावच्या प्रयत्न करची चुकीने जाल्यार ऋषी जावन आसून जर तागेल समान ताका मीक पितलो तागेल्या पशी चड अशी पुराय मनांत आयिल्ली म्हूण जाल्यार अहंकार जालो. तसल अहंकारीक पुण्य चड जावचें. तपस्स आसतना पुण्य मेळटा म्हळ्यार खंडीत. अहंकारा निमती मुक्ती मेळू लेट जावच्या पुरो जाल्यार पुण्य मेळटा म्हळ्यार खंडीत. तशें अहंकारीक पुण्य चड जावचें नज तसलें ताका पुण्य ह्रास जावका जाल्यार ताका शाप येवचें तशी जावका म्हूण सांगून ताणें कोणाक शाप दिवची तशी जावका न्हय. तशें जावन यमधर्मान तो शाप स्विकार केलेलो म्हूण सांगून मध्वाचार्य म्हणटाचे. यो आनी मांडवीय म्हूण म्हळ्यार एक ऋषी तो तागेले आनी मांडवीय न्हय तागेले निजाम सुरवें नांव मांडवीय. तो तागेल्या आश्रमांत तागेले तें रुखापंदाक कितले की वेळ तो योग सिद्धिरी ताणें असंप्रज्ञात समाधीरनी बसचे आस. तशीच एक दीस तो समाधी स्थितीन तो बसेल तेन्ना रायाले कोशागारा दुखून चोर भांगर दुड्ड कांपून धांवन येवन ह्या ऋषीला आश्रमान इप्पोन दवरून थंयचे कडेन इप्पोन बसताची. राजभट येताची. वो कितली उलयल्यार आयकनातल्या वरी करता उलयना कसले करना. तांणी सीदा ताका रायाले व्हरताची. राई बरलेले चोरांक शिक्षा दिल्या वरी ताकाय शुलार घाली म्हणटा. पुराय जाणां शुलार घालला म्हळ्यार शुलार घालची म्हळ्यार उदद्वारा दुखून ते शूल पेटोवचे. हागे लांगा भितर चमकला बरलेले जन पुराय विंगड शुलार घाल्लेले मेल्यांची कितले दीस जाल्यार वो अशी आसता. कसलो म्हूण पळोवचे रायू येता कडेर कळटा ताका यो एकलो योगी सिद्ध पुरुश म्हणून.
ताका चंद कोन्न त्या शूल सोडाच्या पडिताची जायना ताका दुखता ताका शूल आंगा दुखून कुडको करताचे शुला एक कुडको आंगा व्हरतात कोनू ताका आनी मांडव्य म्हूण नांव येयलें जाल्यार ताका आमगेल चुकी कसलें म्हूण पळोवपाक सगळे एक पापा निमती म्हाका अशें जालां म्हणटा गो जाल्यार कसं पाप केलां हांवें म्हूण सांगून पळोवच तर सीदा तो यमलोकाक वतके कोण तो मांडव्यो आनी मांडव्यो आनी वचून यमधर्माले निमगितो यमधर्मा हांव कसल पाप केल्लें म्हूण सांगून किम नो तद् दुष्कृतं कर्म मया कृतम् अजानता यस्येयं फलनिवृत्तिः ईदृशा साधिता मया शीघ्रम् आचक्ष्वमे तत्त्वं पश्यमे तपसोबलं यमधर्मा म्हाका कळनाशी हांव कसल महापाप केल्लें तशी कसल पापाचे फला निमती म्हाका जी हें यातन जत्रस देहाक सांगतवें म्हूण म्हणटा कडेर यमधर्म सांगता अपराध करना नश्यामी शिक्षा दिनाची पतंगकानां पुच्चेषु त्वयेशिका प्रवेशिता कर्मणस्तस्य ते प्राप्तं फलमेतत् तपोदन स्वल्पमेव यथा दत्तं दानं बहुगुणं भवेत् अधर्म एवं विप्रर्षे बहुदुःखफलप्रदः हे तपस्वी कसले चुकी करना नशी पाप खंडित येना शिक्षा खंडित मेळना तूं पतंगाचे पतंग म्हळ्यार चिट्टे म्हणटा ताजे पृष्ठभाग म्हळ्यार चिट्टेचे गांडीक ते एक अंग दिला पळय त्वय इशिका प्रवेशिता इशिका म्हळ्यार एक चूप तणा काड्डीन कोंकिलेले ताजे निमती तुका हें दुखी आजी ही यातना निजावन एक विशय कसले म्हळ्यार दान केलेले वस्तू अत्यल्पश्च पुरो जाल्यार ताजी पुण्य अनंत आसता न्हय तशीच केल्लेले पाप अत्यल्प जाल्यार ताजे प्रतिफल इतले बारीक दुख्ख जेवचे सहज यें तुका म्हूण सांगून म्हणटा तेदना यमधर्माल उतरां निमती आनी मांडव्या कसलें मना समाधान जायनी ताका ते पतंगीक एक म्हळ्यार चिट्टेक दुख्ख येयली उडगास मीतना निमगीत तो यमधर्मा हांव ते पाप कार्य केलेलें केदन म्हूण म्हाका उडगसूं ना तुका गोतसवे म्हाका कितले प्राय आसतले तेन्ना तो सांगता तूं बरी सान कळवे चेडूं जावन आसतना केलेले अपराध म्हूण तेदना तो सांगता यमा तुका गोत ना मनशान जन्म आयल 12 वर्ष पर्यंत कसल कार्य केलें रे ताका अधर्म म्हूण म्हणाची त्या म्हळ्यार ते धुळते ते चेडूवांक कर्तव्य कसलें अकर्तव्य कसलें म्हळ्यार ज्ञान आसतवें ना न्हय अनेक कसं म्हूण म्हळ्यार आजी म्हाका कसल म्हणटा देहा भितर दुखी जाता तुका गोतसवें ते चिट्टे गांडी एक काड्डीन कोंकेलेले दुखी इतली दुखी हांव बग्गूक हांवें मस्त सान प्रयरी हांव कळनाशी केल्ले अपराधाक इतली दुखी हांव भोगूंक हांवें तुका ब्राह्मणांक दुखयला रे ब्राह्मणांक वध केला रे खंयचे प्राणीला वध केलेले पशी चड पाप म्हूण म्हळ्यार धर्मशास्त्रा सांगिल्लें वत ना तुका तशें केला रे हांव ब्राह्मण ते केवल चिट्टे तेवय हांव बरी सान आसतना अबोध बालक जावन आसतना कर्तव्याचे विवेचन नानाशिल्लें तेन्ना केल्लेले चुकी तूं येद्द ओड दुखी भोगची शिक्षा म्हाका दिल्ली म्हूण जाल्यार रे तूं विवेचन नातिल म्हणूल्याक तूं करचे कार्याक तूं मनुश्य जावन जन्मा येवका तांतू येस न्हू तूं शुद्र स्त्रीले पोटान तूं जन्मा येवका इतली मात्र नियमा आज हांव एक नवे नियम सांगता ते तूं मान्य करूं का आनी मुखारसून 14 वर्ष पर्यंत चेडवान कसल अपराध केला रे ताका अधर्म म्हूण सांगू कन्ना 14 वर्ष भरली नंतर केलेले अपराध पाप म्हणून घेता मात्र न्ही तसल जनांक शिक्षाय जाता म्हूण सांगून आनी मांडव्यो सांगून यमधर्माला आसतना दुखून वता यमधर्म ते आनी मांडव्याल शाप ताण घेवूका जल्म घेवन बुलोकान तूं विदूर जावन जन्म आयलो जाल्यार यमधर्माला परावतार जाल्यार देखून सकल विद्या शास्त्र पारंगत जावन आयला तो धर्मशास्त्र गोतस अर्थशास्त्र गोतस नीतिशास्त्र गोतस राजनीती गोतस पुरे गोतस आनी काम क्रोध लोभ मोह असले अरिषड समिता केले ना सदा शांत जावन आसता कुरुकुला राजकुमारांगेल वटूची तो बाई होड जातरस तशी हांगा आमी आनी मांडव्याले काणी पळयले निजावन आतां वेदव्यासांग मध्वाचार्य कसल सांगताची म्हूण म्हळ्यार यमान एक तूं चुकी केला तूं पापकार्य केलेले तूं भोगूंक म्हळेलें वय ते पाप शुलारोपणाक निजावन हाणी म्हणजे आनी मांडीवान सान कारण शुलारोपण जावंक आशिल्लें म्हळ्यार शुलान तो म्हाका घालका आशिल्लें म्हूण जाल्यार मुख्य कारण कसलें तें सांगना अशी क्षुद्र कारण सांगली न्हय
इत्याक म्हणू ನಿಜಾವನು ಮುಖ್ಯ ಕಾರಣಕ ಸಂಗುತ್ತಸ್ವೆ ಹಂಗ आता तक शुद्ध जेव का म्हणून निजावनो क्षुद्र पापाक ऋषीन प्रायश्चित केलेलं नाही. मुख्य काम म्हण कसलं मुख्य पाप कसलं ते मांडव्य ऋषीला म्हणा एक अयोग्य कामना म्हणतात कंचे ब्रह्मर्षी वशिष्ठाल्पशी होड ब्रह्मर्षी जाव का म्हण हांव ब्रह्मर्षी जाव का म्हणल्यार ती योग्य कामना जात तशिले वशिश्ठाक पशी होड म्हणलेले ते अयोग्य कामना जाले ताजे खातीर ताणें पुण्य संपादन केलेलें खंयचे तपस्येने करून ते अपराध जाले तेच न्हू ते पुण्य उणी जेवचे खातीर शुलारोपण शिक्षेय मान दिलेली त्यामुळे या मागोत असं ताजे निमती आणि मांडव घेऊन ताका शाप दिता शाप दिता पुण्य ह्रास जाता म्हूण सांगून जेवो व्यासाले एक व्यासाल अंश जावन तो आईल व्यासाले आशिर्वादान तो अनुग्रहान तो जन्म आईल दिकून ताका सर्वज्ञत्व मेळ्ळें विदुर म्हळ्यार ज्ञानरथ म्हणून ज्ञानान तुची आसक्ती शिलो म्हूण जाता ताका तें नांव दिल्लें विद्यारथे हे विदुरो नाम च अयम भविष्यती ज्ञानबलोपपन्नः म्हूण सांगून वेदव्यास सांगतात की विद्यारथे विद्येंतू आसक्ती खंयची विद्येंतू तत्वज्ञानान ताका आसक्ती आशिल्ली देखून विद्यारथी जाल्यार देखून विदुर म्हूण ताका आपयताची मुखारसून ज्ञानबल श्रेष्ठ ज्ञानबल आसता जाल्यार धनुर्धरैवय्य महाधनुः बाहुबला बल अधिकश्च सुनीती मानित्य वदत सकृष्ण बाहुबलय श्रेष्ठ असता महा धनुर्धरूय जाता श्रेष्ठ नीतिज्ञूय जाता म्हूण सांगून हांगा वेदव्यास ताका अनुग्रह करताचे कोणाक विदुराक हांगा विदुराल जनना विशय आमी पळयले आनी मांडव्याल विशय पळयले हांगा हस्तिनापुरा राजगृहांतू धृतराष्ट्राल जनन जाल्ले पांडविदुरांगेल जनन जाल्ले कुरुवंशांतू त्या कुरुजांगल प्रदेश कुरुक्षेत्र हांगा पळय चड अभिवृद्धी जाल्ले म्हूण म्हणटाची रायू एक समर्थ राजकुमार जन्म आयल नवे तेदना भुंयचेर आहार धान्य येतेच जल्लीच काही पावसू ऋतुधर्माक अनुसार जावन पावसू खंयची ऋतुधर्मानुसार म्हळ्यार खंयची वेळा पावस येवका कशी पावस येवका कितलो येवका तशीच चुकना नशी येत आशिल्ली ते पावस भरतेशिल्ली देखून झड्ड रूख फलपुष्प भरीत जावन आशिल्लीची पशु पक्षी तशीची राजकुमाराल जनना निमती एक पशु पक्षींकय भारी संतोष कय भारी आनंद कय फुल्लाक परंबळ केन्नाय आसता जरी अतीव परंबळ कुरुक्षेत्रांत म्हूण म्हणटाची जेवो सगळे हस्तिनावती कुरुजांगाल प्रदेश जनसमृद्ध सस्यसमृद्ध फलसमृद्ध पुराय समृद्धीची कसलेय न्यूनत ना तशें जाल्लें चोराल बहिना अधर्मी जन्नाची पट्टी सांगतल जन्नाची राष्ट्रांतू कृतयुगोपस्परम जाल्ला वय म्हणली कुकात असल भावन के जनाल मनांत प्रजा वर्ग धर्मनिष्ठ जावन आशिल्लीची तपोनिष्ठ जावन आशिल्लीची केन्ना यज्ञ यागाती जाता अग्निहोत्र नातील घर ना सर्व वर्णाचे परस्पर वैषम्य ना अशी भारी प्रितीरी तांगेल विहित कर तांणी करून घेवन आसता आशिल्लीच काही तशी द्वेष ना असूय ना जनांक काम क्रोध लोभ कसले गोतना विंगड जना परे संतोष कोरका म्हूण म्हणलें एक प्रजेंगेल ध्येय सर्व जने धर्मप्रधान जावन आशिल्लीच तशी आसतना ते हस्तिनापट्टण ते एक संतोषारी समृद्धीरी तशें जाल्ली की त्या वेळाक जनांक कश्टाचे दुख्खाचे पुरे अनुभव विसरून गेले दीनदलित नांचकी देशांत विधवे म्हूण म्हणलेले नांची केन्नाय जल समृद्ध जावन आसता खंयची बायनी पोट बाई म्हणना खंय तटाकांत उदक ना म्हणना तशी भारी एक संतोषारी जन आशिल्लीची कारण भीष्म हे तिनी धृतराष्ट्र पांडू विदुरांक चंद करून होड करतरस तंतुई धृतराष्ट्रांनी पांडू सिंहासनार बसच्या योग्य न्ही बरी सन्न मळकतीर भीष्म तांकां पितामह जाल्लो की भीष्म चंद करून तांगेल प्रतिनिधी जावन राज्यभार करतर आशिल्लो भीष्माल राज्यभार क्रम सांगता म्हणून ना धर्मूची तळपाय ताका तशी कितली की देशा जन हे कुरू देशांत जन संतोष रसाची आम्ही थंयची येवन रबया म्हणून थंय आकर्षित जावन येतलीच काही राजकुमारांक जाता कर्माधिक्रियेनी करतर आशिल्लीची खंय पळयल्यार थंय सुभिक्ष प्रजावर्ग पळय दान करे म्हणटा शिवय
कोणीय एक आमकां कांय ना पडटा हाजी म्हूण म्हणचे शब्दू ना. म्हळ्यार आशिल्लें देखून न्हू दान करया म्हणचें, पुराय जनाले आशिल्लें म्हणून सांगून तशी तिनी चेडवांकय भीष्म छंद करून पालन करतरस तांकां नामकरणादी संस्कार सकड कोरून कुलधर्मानुसार जावन तांकां कशी सकड पळोवता तशी तो पळयतरस मागीर मुंजेचे संस्कार जालो. ब्रह्मचर्य व्रत स्विकार केले, व्यायाम धनुर्वेद गोड्यार चडचे खत्ती वरसे त्या मात्र नाही, वेद वेदांग पुरे शिकलीन त्यांनी. गदायुद्ध आणि अस्थिर बैसून युद्ध करचे असलांतूय पारंगत जाल्लींची आनी सर्व विद्येंतूय अशीच ते म्हण म्हळें एक ज्ञान तांकां शिलकय. ते कसले तशी नाही दिसता, अशी दिसता, अशी दिसता, तशी दिसता म्हणून कसलेय गोंधळ ना मना इदमित्तम अशीच हें म्हण म्हळें एक निश्चय ज्ञान ते विद्येंत आशिल्लें म्हूण सांगून संपूर्ण पांडित्य सर्व विद्येंतूय आयला जाल्यार पुराय जनय पुराय विद्येंतूय पंडित जालें जाल्यार एकाक केला विद्या चड गोत आशिल्ल्या म्हणून. पांडव धनुर्विद्येंत अप्रतिम जाल्यार धृतराष्ट्र देहबलांत अद्वितीय म्हूण जालो. विदुर धर्मनिश्ठ जावन नितीशास्त्रांत भारी पारंगत जाल्लो म्हूण सांगून तशी नश्ट जावन गेल्ली शांतनूल वंश कसो करचें आमी म्हूण बेजार आशिल्लें जनां पळय आतां शांतनूल वंश उद्धार जालेलो पळोवन भारी संतोष के वीरसूनाम काशी सुते देशानाम कुरुजांगलम सर्वधर्म विदाम भीष्म पुराणाम गज साहवयम. वीर जावन आशिल्ले काशी सुते काशी देशाचे राजकुमार त्यांनी वीर माती म्हूण येत तशी त्यांनी वीर मातेलंतू ही अंबिकंबालिकेची श्रेष्ठ तशी देशां भितर कुरुजांगल श्रेष्ठ धर्म शिकिल्लंतू भीष्मू श्रेष्ठ तशीची सर्व नगरांतू हस्तिनापुर गजसाहवयम म्हळ्यार हस्तिपुर हस्तिनापुर तेंची श्रेष्ठ म्हूण सांगून म्हणटा काय हांगा पळय आतां धृतराष्ट्र जात्यान धरलो की विदुरू चतुर्वर्णाचो म्हळ्यार चार वर्णाचो चतुर्थ वर्णाचो शूद्र वर्णाचो तशें हांव न्हू तांकां दोग जाणां सिंहासनार बसया जायना. कडेन शरीर धव जलरी व्हडणी पांडू सर्वसमर्थ म्हूण सांगून ताका देशा राय केल्लें. पांडू कसो करता म्हूण म्हळ्यार भीष्माले एक नेतृत्वारी राज्यभार करतरस त्या वेळार एक दीस भीष्म विदुरा लागी अशीची तागेले एक राज्यभारा विशयी सकड उलोवचें आसना तो उलयता. तशी हांगा भीष्म सांगता काय गुणैः समुदितं सम्यगिदं न प्रतितं कुलम अत्यन्मान पृथिवीपालान पृथिव्याम अधिराज्यभाग. विदुरा आमगेले व्रतवंश श्रेष्ठ जावन वंश म्हूण म्हळ्यार तितली प्रसिद्धी पावला. आमगेले वंशाचे पूर्वज सद्गुण संपन्न जावन आसुचेची हाका मुख्य कारण आमगेले वंशाचे राय पुरे प्रपंचाचे सर्व रायांक गेलवल्यांची तांकां चक्रवर्ती म्हळ्यार कीर्त येयल्या. सगळेची देशार चक्राधिपत्य भरतखंडांतू चक्राधिपत्य म्हूण येता. आमगेल्या वंशाक कितले की राय जावन गेल्याची धर्मान ह्या प्रतिरक्षण करून घेवन आयिल्ल्यान तांणी म्हणटना आमगेलें कुल आमगेलें राज्य नाश जावचें नज म्हूण नमे सत्यवतीन हांवें व्यासान समालोचन करून तूं धृतराष्ट्र पांडू जाल्लींची भरतकुला प्रतिश्ठा हें सगळें हस्तिनावती राज्या संरक्षणा आतां आमगेले वैरी डिपेंड जावन आसा कळ्ळें. आतां हांवय तुवंय ह्या कुलाचे प्रतिश्ठा चड जावचे खातीर आमी प्रयत्न करूंक जाता. पळय आतां आमगेल्या वंशाक वपास वंश वाडोवका जाल्यार विवाह जावका म्हणटना तिनी चलये चेडवांक काम योग्य म्हूण लेखलां. सुरवेची यदुवंशात सुरेसेनाल धुव दुन्नीची सुबलरायाल धुव तिन्नीची मद्र राजकुमारी ताणे श्रेष्ठातिश्रेष्ठ भारी रूपवती क्षत्रिय राजकन्ये नमे संबंध आमी म्हळ्यार परस्पर संबंध करून घेवचे योग्य जावन आसुचे चलयो. तुगेलो अभिप्राय कसले? तो सांगता की भवान पिता भवान माता भवान नः परमो गुरुः तस्मात् वयं कुलस्यास्य विचार्य कुरु यदितं. भीष्मा तूं तांकां कशी पितामह की म्हाकाय तशीची मात्र न्ही आनय तुची अम्माय तुची आचार्यय तुची सर्वय तूच आमकां सर्वस्व तूं
म्हणटना आमगेल कुला खंयची हित म्हणून तुका कळलेल पशी चड म्हाका कसं कळटा तुकेल मना दिशील तशी तू कोरीत म्हणटना भीष्म आनी हांकां बरडीक कोरका म्हळेलें निश्चय करून तो वता थंय ताका सुवलरायाक मदररायाक आनी हें शुरसेनाक दुवो आसा म्हणून कशी कळलें म्हळ्यार तो हे चेडवान ಸ್ವಲ್ಪ विवाह योग्य जाले कुडले कन्यान्वेषण कोरका म्हूण सांगून कितले की ब्राह्मणांक विंगड विंगड देशाटणे पेटे हिलताणे परंतु ब्राह्मण ಸ್ವಲ್ಪ जन म्हणटाची सुबलरायाल दुव गांधारी ती रुद्रा पूज कोरून 100 चेडून जेवका म्हणाल वर पावल्या ती म्हूण हाका भीष्माक आतां गेलेले दोनी सुरवे गेलेले दोनी तो दोनी गेलेले आतां गेलेले तिनी अशी पुरय इतले न्ही आमगेले संख्या आमगेले कुटुंब वाडुका जाल्यार चेडवां संख्या चड जेवका म्हूण सांगून वंशाभिवृद्धी जत्त म्हळेलें खंडीत म्हूण लेखून गांधारीक धृतराष्ट्राल वोट वारडीक करचें म्हूण सांगून लेखलें ताणें आनी सीदा विद्वांसांक सुबलरायाले भेटयलें जाल्यार सुबलो कसले जेवो धृतराष्ट्र कुर्ड नमे सुरवेक तमाक्षे सर्त एक पंत मागीर भीष्माल एक भय्य सगळेची देशाचे रायांक आसता भीष्म खंय युद्ध करूं आयल्यार हाणें हांव दिना म्हूण म्हळ्यार एक तें आनीक एक कुर्ड म्हूण सोडल्यार कुरुवंशाच्यो श्रेश्ठ रायो कुरुवंशा किर्ती सगळे देशांत आस कुरुवंशाचे जन म्हळ्यार श्रेश्ठाती श्रेश्ठ म्हूण आसाची हे पुरे पळयतना जेवो भीष्मा एदुर घालून घेवची पशी मेकेल दुबेक धृतराष्ट्राल वोट वारडी करची लायक म्हूण गांधारीक विशय कळ्ळें त्या वेळार बामूण जात्यंदू जाल्यार मिगल आनू अम्मा पुरे विवाह ओपल्यात नवे म्हूण दिसता ती जाल्यार ताका म्हणचे भारत स्त्री म्हूण हे भारतीय नारी आसा पळय तांकां मस्त एक नमने ताळमेके ती गांधारीक अन्नाला मालवयर कसलेय कोपेनी कसले जेवो अन्नान म्हाका कसकी बर जेत म्हणले कोणूची हे विवाह ओपल्या दिसता म्हूण लेखले आतां म्हाका वारडीक जावन घेतलो जात्यंदू जाल्ली म्हूण जालें रे हांव कसले सगळे जगत ती पळोवका म्हूण म्हणलेलें तिगेले मनांत तशी म्हाका कसल्याक एक विपरमीत सुख म्हूण म्हणलेलें एक गांधारीले भावना तशी ती तिगेले दोळो बंद करून घेता म्हूण म्हणटा जाल्यार हांगा न्हिचावन शकुनी तिगेले अण्णा ती ताणें तिका हस्तिनापुरा हाडलेले मंगळवाद्य घेवन म्हणून म्हणटाची महाभारतांत न्हिचावन तो कोण म्हूण म्हळ्यार गांधार राज्यस्य सुतामुवाह गांधारी नाम्नी सुबलस्य राजा ज्येष्ठो ज्येष्ठां शकुनेः द्वापरस्य नास्तिक्य रूपस्य कुकर्म हेतोः तंतु गांधारी पशी गांधारी अक्का शकुंती गेलो भाव निजावन द्वापर म्हूण हांगा सांगला ना शकुने हे द्वापरस्य म्हळ्यार द्वापर युग न्ही द्वापर युगाक द्वापर म्हूण नाम येयलें त्रेता आनी कलियुगा मध्येन तुले सेतुवे जावन आसा म्हूण म्हणलेलें खातीर जेवो द्वापर म्हळ्यार द्वा म्हळ्यार दोनी पर म्हळ्यार एक एका एक विरुद्ध जावन आशिल्ले विशय म्हूण हांगा शकुनीक द्वापर म्हूण कसले म्हणला म्हळ्यार तो एक नमने संशय प्रवृत्ती चुकयतो ताका हें समकी तें समकी हें समने की तें समने की म्हूण दिसता तसले एक संशय प्रवृत्ती कृतयुगांतू त्रेतायुगांतू तत्वांतू संशय नाशिल्ले तशी त्रेतायुगांतू नातील संशय द्वापर युगांतू प्रारंभ जाल्ले तशें जावन ताका द्वापर म्हळ्यार तत्व विचार अशकी तशकी म्हूण म्हळेलें कलियुगांतू तत्व विचारो केन्नाय विरुद्धची तशी दोन युगांतू मध्यंतू त्रेतायुगांतू संशय नाशिल्ले कलियुगांतू विपरीत संशयो ताजे मध्यंतू ती द्वापर संशय प्रारंभ जाल्ले म्हूण सांगून म्हणटाची सुबलपुत्री गांधारी तिका रुद्रान 100 चेडवाल वर दिल्लेले तें भीष्माक कोणकी ब्राह्मणांनी सांगलें म्हळ्यार देखून धृतराष्ट्रा ती पडटा राणी जावका म्हूण म्हळेली की इच्छा तो सुबलरायो धृतराष्ट्राल कुलाची ख्याती पळोवनूची ते कुरड्याक चेली दिवचे ओपला तेदनाची गंधारीक दोळ्या तिणें आंगल बांदून गेले मागीर एक कसो की एक विकृत
ಹೇಳಿಕ दितल जन कंज कंज की एक दूरदर्शनाचे माध्यमांतनी परे ती एक तिक कांय कुश नाशिले धृतराष्ट्राक बरडी करून घेवच्याक तश जावन तिणे कोपान दोळ बंद करून घेतिलो तशें न्ही कसं की एक तशें न्ही कांडिला दिसता चेडूवान सांगचें आसतें हांव तशी पळयनी तें पळय जेवो जाल्यार गांधारी दोळ्याक तिणें बांदून घेतिल म्हळ्यार बामणान नातिले दृश्टी नातिल ताणें कसलें पळोवचें ना की जगती हांव कसलें पळोवका ते एक तिगेल पातिवृत्य म्हणलें म्हणके सांगलां हांत पळय ते शिशकुनी धृतराष्ट्राक मरडी कोन्न घेवचे खातीर धृतराष्ट्राल वटू ती मरडीक कोरोवचे खातीर तो गांधारीक मंगळवाद्या वटू हस्तिनापुराक घेवन येतकी भीष्म पुरोहितांक पुराय आपयता आनी सर्व रिती त्या राजकन्ये स्वागत करताची अरमन्ये आपण व्हरताची छांग लग्नांतू धृतराष्ट्र गांधारीले मरडीक जाल्ली की शकुनिकी संतोश जाले भीष्माला अनुमती घेवन तो चमकल तागेले देशाक म्हणटाचे गांधारा देशाक हांगा गांधारी काही सामान्य न्ही ती चांग चिल्ली तिगेले एक ते विनयता तिगेले एक मालगड्याल वैरसोचे गौरव हे पुरे 3 घरांत चंद रितीर चलचे हे पुरे भीष्माक सत्यवतीक पुरे भारी संतोष जाले सर्वदा गंड तिगेले बामणाल वटू ती आसतशिली तेगेले सेवा करतशिली शिवाय विंगड पुरुषांक समितीन पळोवचें ना कशी दोळे बांदून घेतला बैबे पती सेवेन तुची ती आसतशिली म्हूण सांगून हांगा शकुनी धृतराष्ट्राल वटू हांतो महाभारत तात्पर्य निर्णय आसोच विशय शकुनी धृतराष्ट्राल वटू भयणीक गांधारीक मरडिकून घेतली मरडिकून दिल्ली कुडले तिगेले 10 जन भयणी शिलीच काही तांकांय धृतराष्ट्राक वरडिकून दिता म्हूण सांगून 11 जन बोबयण्यो धृतराष्ट्राल बायल्यो जलींची म्हूण सांगून अंतो येता खंयच्यान तो तात्पर्य निर्णयान सत्यव्रता सत्यसेना सुदेशना संहिता तेजश्रवा सुश्रवा निकृती शुभा शंभरा दशारणे म्हूण तांगेलें नामय दिला 11 जन हस्तिनावतीक आयलींची धृतराष्ट्राल वटू वरडीक गेल तांकां म्हणनी आस जेवो आत्त आनी आमकां कुंतिले वृत्तांत येता महाभारतांत तई यादवालांतू शूरसेना म्हळेल्लेकडे प्रसिद्ध राय कोणेय न्ही तो दुसरो कोणेय न्ही वसुदेवाला न्हू ताका वसुदेव म्हळेलेक चेल्लो अप्रथा म्हळेलेक चेली जलींची प्रथा म्हळ्यार कोणेय न्ही आम्यात कुंती म्हणटा पळय तिची कुंती भोज म्हळेलेक राय तेद नाशिल्लो तो कोण म्हळ्यार शूरसेनाले मावळणील पूत शूरसेनाक भावजी लेखता शूरसेनाल मावळणील पूत तंतू कुंती भोजा आनी शूरसेनाक बंधू बांधव्य आशिल मात्र न्ही तांगेल मध्ये भारी एक मित्रत्व दोस्तीचे कुंती भोजाक चेडूं आशिल्लीची एक पंता शूरसेनू तागेले मलगडे शिशूक कुंती भोजा दिता म्हूण सांगून ताणें एक प्रितीर सांगिल्लें म्हाका जाल्लें सुरवे संतान तुका दिता म्हूण सुरवेचे संतान ताका जाल्ली कोण म्हळ्यार चिल्ली सुरवे संताना वैरी मस्त ममत आसता जाल्यार ताणें सुरवे संतान दिता म्हूण म्हणला त्या मित्रत्वा खातीर त्या सुरवेचे संतान स्त्री शिशूक कुंती भोजा दिता कुंती भोजो चिल्ली जेवो कसले जेव म्हाका एक चेडूं जाल्ली न्हय म्हणलें संतोशार स्विकार करून तिका प्रथा म्हूण नांव वसुदेवान दवरला जाल्यार तो कुंती म्हूण म्हणलेलें नांवान आपयता तशी भारी बुद्दंती भारी चंदी भारी योगीतवान चिल्ली ग्रहकृत्यांत जेवो मालगड्यांक आदर सत्कार करच्यांत जेवो भारीची एक बुद्दंती त्या वेळार तिगेले एक चलये चेडूं चल्ल जाल्यार राय जावन कसल सकडी रायाले सिंहासनार बसच्याक कसल सकडी शिकोवका तेय शिकोवची शिकयनी जाल्यार एक स्त्री रत्न म्हणून घेवका जाल्यार कसल सकडी शिकोवका पळय ते पुरे कुंती भोजान तिका शिकयला तशी मागीर घरांत देवांक गेले पुजेंत अतिथी सत्कारांत ब्राह्मणाल पुजेंत तिका नेतृत्व दिलेलें त्या काळांत कसलें म्हण खाली तपस्वीन आशीर्वचन केल्या पुरो तुका बरें जेवो सांगतात पळय कोरडू कोनरुवुदू नी नोलिदरे म्हूण तसल कालुकय तो तेदनाचो तशी एक पंता भारी कोपिश्ट म्हणून घेतिल्लो दुर्वासो कुंती भोजाल रमणी आयलींची केदनाच्या वरी कुंती भोजान कुंतीक तागेले सेव करच्याक नियमन केल्लें आनी म्हणली की दुवे लागी पळय भारी कोपिश्ट ऋषिमा चंद करून सत्कार करका गौरव दिवका तांणी कसं सांगलें री कोपून जे बेजार करून जे तांगेले शाप याना नशी
उल्लैले शाप दिवचे तसल कोपिष्ट ऋषी शाप घेना नशी चंद रीतीर तुवे अनुग्रह घेवचे तशी तुवा चंद रीतीर तागेल सेव कोरका शिवाय शापग्रस्त शापाग्रह जावच्या नज कडेरी भारी झगरतेरी ती दुर्वासांक पळयता इत्याक म्हळ्यार तिका गोतस बायच्यान कोपिश्ट जाल्यार रे धर्मिश्ट ऋषी हे म्हूण बारी चंदुकोन बारी जगरतेर अन्नाने सांगला कोपिश्ट म्हणून ती सत्कार करता पळय एक भंय येशिल्ले की तिका ताणें आग्रह म्हळ्यार कोप्पनातले पूर आशिल्ले म्हूण सांगून अनुग्रह मेळका म्हाका म्हूण आतां तिका संतोश जाल्ले पूण दुर्वासान म्हणलें तुगेले सेवेन म्हाका खुशी जाली म्हणून अनुग्रह मेळ्ळी न्हय संतोश जाल्ले जाल्यार ती कसो वर जाय म्हणून ती कसले निमगेना जाल्यार दुर्वासाक कुंतीले भविश्य गोत आशिल्ले तशें जावन तिगेले तिका आपत धर्म जावन म्हळ्यार तिका चेरडून जायनाची ते पुरे ताका कोत आशिल्ले तेजन आपत धर्माक उपयुक्त जावन सुचे एक मंत्र उपदेश करताची आनी सांगताची तूं हे मंत्र खंयचे देवा उद्देश करून आपयत पळय त्या देवाल निमती तुका एक सत्संतान जाता म्हूण यम यम देवम त्वमेतेन मंत्रेणेव आवाहयिष्यसि तस्य तस्य प्रसादेन पुत्रः तव भविष्यति ते देवाल प्रभावान तुका एक पुत्र जाता म्हूण सांप्रती दुर्वासाले बर म्हणल्यार चेरडूपण म्हाका चेरडून जेवचें ते मागीर मंत्रान चेरडून जेवचें कशी ऋषीन सांगले नंतर ते बद्द सुका जाल्यार बद्द कशी खाली मंत्रान चेरडून जेवता वाडिकनी जेवका न्हू चेरडून जेवचक कसले जेवो फट्टी जायना कितकी ऋषील उत्तर जाल्यार एक पंत परीक्षा करी हांवें हें चेरडूपणाचें एक चंचल बुद्धी म्हणटा पळय कडेरी ती सकाळी सकाळीची वेळ तो तिका ह्या पळय आलोचना येतना सूर्य दिसतरस कसले जेव परीक्षा करचेचे म्हणून सुर्याक मनान तूं धारण कर न्हू ही ते मंत्र म्हणटरस म्हणटना तो मंत्रा निमती बंदीत जाल की तो सूर्यदेव कुंतीले तर येवन राबलोच की कुंतीक दोळ सोडू जायना तसल सूर्य येवन राबला येद्दोळतय तिणें ते मंत्र पुरस्चरण करतना हांव सांगले कुडले देवेत म्हूण तिणें लेखनी आतां प्रत्यक्ष तो येद्र आयलो न्हय आश्चर्य जाल्ले कडेन ती सुर्याक कळ्ळें एक पिडन जाता म्हणून तागेले ते लासूची शक्ती उणी केली ताणें आनी कुंतीक निमगिली खंय तूं कसो कोरका म्हूण सांग तूं म्हाका आपयला हांव आयला म्हणून तेदना सुर्यान चमकले पुरो म्हूण दिसला हिका कसो जाता आनी मुखार म्हूण म्हळ्यार भंय सुर्याला सांगता खंय हें एक आव्हान मंत्र देवतेंक आव्हान करचें मंत्र म्हणून एक ऋषीन म्हाका उपदेश केल्ले तें वय की न्ही म्हूण पळोवचे खातीर हांव एक बाल्य सहज चापल्यान मंत्र पुरस्चरण केल्ले शिवाय तुगेले निमती म्हाका कसले जावका म्हूण ना सूर्यदेवा तूं बस कडेन ती सांगता कसो मागीर म्हणटा ती पळय अपराध जल्मे गेले व्रता तुका आव्हान केलें म्हाका कसलेंय नाका आशिल्लें तुगेले निमती माते बागसून माफी मागता तुगे लागीं बैल मनशे असले बुद्धीच म्हूण तुका गोतच न्हय जाल्यार एक म्हणटाची बैल मनशे कसले व्हड अपराध केल्ले रे तांकां क्षम दिवूं का म्हूण म्हणटाची धर्मान तुका गोतच न्हय म्हूण म्हणटना तेदना तो सूर्य सांगता की तुका दुर्वासानी हे मंत्र उपदेश केलेले विशय म्हाकाय गोतस आनी उपदेश तुका कसले मेळ्ळा म्हणलें कारण तुका गोत नातले रे म्हाका गोतस जाल्यार रे आतां तुका चेडूवांक संतान दिवचे खातीर हे मंत्र आतां येवूका न्हय म्हणून जेवूका न्हय तें हांव संताना खातीर दिवचे आयिल्लें म्हूण म्हणटना ती सांगता कसो गोतस नाका नाका म्हाका चेडू नाका आनी म्हाका वारडीक चेयनी हांव कन्यावस्थेर येस तेदन ती सांगता तुका म्हगेलो अनुग्रह मांतर जाता कसले दोश अपवाद तुका येना जाल्यार कुंती ओप्पना कडेरी सूर्याल निमती तिका एक चेडू जाल्लेची कर्णकुंडल कवच सकड आशिल्लें चंद चेडू सूर्य जाल्यार सुर्याल निमती तिका कन्यावस्था कसले वचनी न्हय तो अंतर्धान जालो कसो करचें म्हूण म्हळ्यार एक चिंता येद्रा एक चेडस कसो करचें आतां बंधू बांधवांक कळ्ळें अन्ना कळ्ळें कोणेय नमगत हांवें म्हाका दुर्वासान मंत्र दिलें ती भंयान ती कसो करता गट्टी एक चंद पेट्टीन तूं दवर न्हय तूं सोडता ते चेडू वचून त्या कडची तिरार आशिल्लें अधिरथ म्हळेलें एक सुताक मेळटा ते पेटी मेकोळून पळयता तो चंद एक चेडू कितकी काळ दुखून चेडू जायनी म्हूण बारी बेजार आशिल्ली तांणी मेळ्ळेलें चेडू आमगेले चेडू म्हूण सांगून तांणी बारी चंद करून ताका पोशिताच काय येतना ते कवच कुंडल रुपारी आसन भांगराचे ते
वसुना सह जातो अयम वसुशेण भविष्यती ಬಂಗಾರ ಸಮೇತ ಜನ್ಮ ಇಲ್ಲ ನವಾಕ ವಸುಶೇಣ म्हणू नाव दवरया म्हणून सांगून कुंतीले प्रथमचरुడు सूर्याल निमती जल्लले ते अधिरथ सूत अंतगेल बाईल पोशिताची राधे म्हणून म्हणताची तक्का तशी हें चरडाक तांणी वसुशेण म्हणून जन्मा नाम वसुशेण कर्णाले तेंका कर्णाले जनन जल्ली अनेक ठिकाणी आम्ही पाय पळय आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.